मुलांनो, इतिहासातील 6वा पाठ आहे जनपदे आणि महाजनपदे. या पाठातील जनपदे, महाजनपदे आणि मगध साम्राज्याचा उदय या उपघटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. जनपदे साधारणपणे इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 600 हा कालखंड म्हणजे वैदिकोत्तर कालखंड मानला जातो. या काळात जनपदे अस्तित्वात आली. ही जनपदे म्हणजे छोटी छोटी राज्य होती. भारतीय उपखंडाच्या वायव्येला असलेल्या आजच्या अफगाणिस्तानपासून पूर्वेला बिहार, बंगाल, ओडिशापर्यंतच्या प्रदेशात आणि दक्षिणेला महाराष्ट्रापर्यंत ही जनपदे पसरलेली होती. आजच्या महाराष्ट्राचा काही भाग तेव्हाच्या अशमक या जनपदाने व्यापलेला होता. संस्कृत, पाली आणि अर्धमागधी साहित्यात या जनपदांची नावे आढळतात. ग्रीक इतिहासकारांच्या लिखाणातूनही यासंबंधीची माहिती मिळते. त्यातील काही जनपदांमध्ये राजेशाही होती, काहींमध्ये मात्र गणराज्य होते. जनपदांमधील ज्येष्ठ व्यक्तींची परिषद असे. गणपरिषदेचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करून राज्यकारभारासंबंधीचे निर्णय घेत असत. अशा चर्चा जिथे होत त्या सभागृहास संथागार असे म्हटले जाई. गौतम बुद्ध शाक्य गणराज्यातील होते. काही जनपदे हळूहळू अधिक बलशाली झाली. त्यांच्या भौगोलिक सीमा विस्तारल्या. अशा जनपदांना महाजनपदे म्हटले जाऊ लागले. साहित्यातील उल्लेखांच्या आधारे असे दिसते की इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत महाजनपदांमध्ये 16 महाजनपदांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. त्यातही कोसल, वत्स, अवंती आणि मगध ही 4 महाजनपदे अधिक सामर्थ्यवान होत गेली. मुलांनो, हा नकाशा पहा. या नकाशामध्ये प्राचीन काळातील 16 महाजनपदे दाखवलेली आहेत. त्यामध्ये कंबोज, गंधार, कुरु, मत्स्य, शूरसेन, पांचाळ, कोसल, मल्ल, रुज्जी, अंग, मगध, काशी, वत्स, चेदी, अवंती, अशमक अशी ही 16 महाजनपदे प्राचीन काळामध्ये आपल्या भारतात अस्तित्वात होती. मुलांनो, अशा प्रकारे भारताच्या नकाशाचा आराखडा घेऊन त्यामध्ये तुम्हाला देखील ही 16 महाजनपदे दाखवता येतील. 16 महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे. या ठिकाणी 16 महाजनपदांची नावं दिलेली आहेत. या महाजनपदांची प्राचीन नावे आणि सध्या त्या महाजनपदांना कोणत्या नावाने ओळखतात हे देखील या ठिकाणी कंसामध्ये दिलेले आहे. काशी, त्याला सध्याचं नाव आहे बनारस. कोसल, लखनौ. मल्ल, गोरखपूर. वत्स, अलाहाबाद. चेदी, कानपूर. कुरु, दिल्ली. पांचाळ, रोहिलखंड. मत्स्य, जयपूर. शूरसेन, मथुरा. अशमक, औरंगाबाद महाराष्ट्र. अवंती, उज्जैन. अंग, चंपा पूर्व बिहार. मगध, दक्षिण बिहार. रुज्जी, उत्तर बिहार. गांधार, पेशावर आणि कंबोज, गांधारजवळ. अशी ही 16 महाजनपदे आणि त्यांची सध्याची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. मुलांनो, 16 महाजनपदांमध्ये 4 महाजनपदे महत्त्वाची होती. त्यामध्ये कोसल, अवंती, वत्स आणि मगध यांचा समावेश होतो. या महाजनपदांची आपण थोडक्यात माहिती पाहूया. कोसल. कोसल महाजनपदाचा विस्तार हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळ आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी झाला होता. या राज्यातील श्रावस्ती, कुशावती आणि साकेत ही नगरे प्रसिद्ध होती. श्रावस्ती हे कोसल महाजनपदाची राजधानी होती. गौतम बुद्ध श्रावस्तीमधील जेतवन या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते. कोसलचा राजा प्रसेनजित हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. पुढील काळामध्ये कोसलचे राज्य मगधमध्ये विलीन झाले. वत्स. वत्स महाजनपदाचा विस्तार उत्तर प्रदेशातील प्रयाग म्हणजे अलाहाबादच्या आसपासच्या प्रदेशात झाला होता. कोसम म्हणजे प्राचीन काळचे कौशांबी नगर होय.
हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. कौशांबीतील 3 अत्यंत श्रीमंत व्यापाऱ्यांनी गौतम बुद्ध आणि त्यांचे अनुयायी यांच्यासाठी 3 विहार बांधले होते. राजा उदयन हा गौतम बुद्धांचा समकालीन होता. राजा उदयननंतर वत्स महाजनपदाचे स्वतंत्र अस्तित्व फार काळ टिकले नाही. ते अवंती महाजनपदाच्या राजाने जिंकून घेतले. अवंती मध्य प्रदेशातील माळवा प्रदेशामध्ये अवंती हे प्राचीन महाजनपद होते. उज्जैनी म्हणजेच उज्जैन हे नगर ही त्याची राजधानी होती. उज्जैनी हे एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र होते. अवंतीचा राजा प्रद्योत हा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन होता. अवंतीचा राजा नंदीवर्धन याच्या कारकिर्दीत अवंती मगध साम्राज्यात विलीन झाले. मगध बिहारमधील पाटणा, गया या शहरांच्या आसपासचा प्रदेश आणि बंगालचा काही भाग या प्रदेशात प्राचीन मगध महाजनपद होते. राजगृह म्हणजेच राजगीर ही त्याची राजधानी होती. महागोविंद या वास्तुविशारदाने बिंबिसारचा राजवाडा बांधला होता. जीवक हा प्रसिद्ध वैद्य बिंबिसारच्या दरबारामध्ये होता. बिंबिसारने गौतम बुद्धांचे शिष्यत्व पत्करलेले होते. मगध साम्राज्याचा उदय. बिंबिसारचा मुलगा अजातशत्रू यानेही मगधचा विस्तार करण्याचे धोरण स्वीकारले होते. त्याने पूर्वेकडील अनेक गणराज्य जिंकून घेतली. अजातशत्रूच्या काळात मगधची भरभराट झाली. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला होता. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर अजातशत्रूच्या कारकिर्दीत राजगृह येथे बौद्ध धर्माची पहिली संगीती म्हणजेच परिषद झाली. अजातशत्रूच्या काळात मगधच्या पाटलीग्राम या नव्या राजधानीचा पाया घातला गेला. पुढे हेच पाटलीपुत्र या नावाने प्रसिद्ध झाले. पाटलीपुत्र आजच्या पाटणा शहराच्या परिसरात असावे. अजातशत्रूनंतर होऊन गेलेल्या मगधच्या राजांमध्ये शिशुनाग हा महत्त्वाचा राजा होता. त्याने अवंती, कोसल आणि वत्स ही राज्य मगधला जोडली. उत्तर भारताचा जवळजवळ सर्व प्रदेश मगधच्या अंमलाखाली आला. अशा रीतीने मगध साम्राज्य आकाराला आले. मगध साम्राज्याचे नंद राजे. इसवी सन पूर्व 364 ते इसवी सन पूर्व 324 या काळात मगध साम्राज्यावर नंद राजांची सत्ता होती. एका मोठ्या साम्राज्याला आवश्यक अशी शासनव्यवस्था नंद राजांनी निर्माण केली. पायदळ, घोडदळ, रथदळ आणि हत्तीदळ असे चतुरंग सैन्य त्यांच्या पदरी होते. त्यांनी वजनमापांची प्रमाणित पद्धत सुरू केली. नंद घराण्याच्या शेवटच्या राजाचे नाव धनानंद असे होते. त्याच्या काळापर्यंत मगध साम्राज्याचा विस्तार पश्चिमेकडे पंजाबपर्यंत झाला होता. धनानंदच्या कारकिर्दीत चंद्रगुप्त मौर्य या महत्त्वाकांक्षी तरुणाने पाटलीपुत्र जिंकून घेतले. नंद राजवटीचा शेवट केला आणि मौर्य साम्राज्याचा पाया घातला. पुढील पाठात आपण मौर्य साम्राज्याच्या उदयाच्या काळात भारताच्या वायव्य आणि पश्चिम भागावर झालेली परकीय आक्रमणे यांची माहिती करून घेऊ. तसेच मौर्य साम्राज्याची सविस्तर माहिती घेऊ. मुलांनो, या पाठामध्ये आपण जनपदे, महाजनपदे आणि मौर्य साम्राज्याचा उदय या उपघटकांचा आपण अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये या पाठाचा आपण स्वाध्याय देखील पाहणार आहोत. धन्यवाद.